नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे स्वागत आहे खानदेश बैलगाडा यूट्यूब चॅनलमध्ये. आज देवाभाई आणि VIP राणा ही गाडी चाळीसगाव दुसरा बैल मैदानात एक नंबर ठरलेली आहे. तरी आपण जाणून घेऊया आता त्यांच्याबद्दल. नमस्कार दादा. आपला आणि आपल्या बैलाचा परिचय. सांडू मिस्त्री तळेगाव यांचा छोटा देवाभाई. आणि इथे जोडीला पळाला तो याचा जोडीला पळाला घरचा सास VIP राणा. आज काय गाडी कितीदा पळाली आणि कशी पळाली? गाडी तिन्ही राऊंड पळाली. गाडी मस्त पळाली. गाडी ड्रायव्हरनं निर्वाद वर्चस्व केलं तिन्ही पण. मला वाटतं आपल्या राणाने मागच्या वर्षी याच मैदानात एक नंबर केलेला आहे. हो. काय देवाबाईची कुठून झाली तरी? देवाभाईची शिल्लेगावजवळ गाव आहे, ते गावाचं नाव नाही सांगतं ना, तिथून भोसले म्हणून आहे, त्यांच्याकडनं घेतला होता. आज घरचा सास पळाला आणि बऱ्याच वेळेस आपण बघत असतो की सांडू मिस्त्री यांचा घरचाच सास पळतो. याच्या मागे काय कारण आहे? याच्या मग कारण असं की लोकांना वायदी द्यावं, कोणाची वायदी घ्यावं का, असं ते चालूच राहतं. लोक वायदी मागते चांगल्या बैलाला पण. त्याच्यामुळे आपले 1 नाही 5 नाही 10 लाखाचा खरेदी करायचा, घरचा सास पळायचा, नाहीतर मग घरचा वासरू तयार करायचा. आपण बघतोय दादांचं नियोजन जास्त. तर कशा पद्धतीने दादा नियोजन करतात? ते सगळं मुन्नाभाई पण हे आमचे मुन्नाभाई आहे, हे प्रत्येक मैदानात हजर राहते. पूर्ण बैल वगैरे ते पाहून त्यांच्या हिशोबानं नियोजन करते. त्याचबरोबर मित्रांनो, दादांच्याकडचं आज आपल्या पाहण्यात आलं आहे की एक पण वासरू दादांचं फेल नाही जात आणि नेहमीच गुलालात कुठे ना कुठे नेहमी ते यशस्वी असतात. तर याच्या मागचं काय रहस्य आहे तुमचं? नेहमी तुमच्या दावणीला नेहमी गुलाल असतो, पण तुम्ही जे वासरं खरेदी करतात, किंवा लहान वासरं असो किंवा मोठे पण खरेदी करतात, नेहमी ते गुलालास पात्र होतात. तर याच्या मागचे कष्ट आणि मेहनतीचं काय राज आहे तुमचं? असं कष्ट म्हणजे त्याला आपण समज लेकरासारखं जपावं लागतं. त्याला आपण जेवढं जीव लावा तेवढं ते आपल्याला यश मिळून देतात. आपल्याला हे माहिती आहे 100%. देवाबाईबद्दल आज देवाबाई किती दाती कसा आहे? देवाभाई आदातच वासरू होता तो, पण आता दात लावला. आता म्हणजे आज म्हणजे दोसा झाला. 1 महिना झाला त्यांचा. 1 महिना. आज दोघंही वासरं दुसरा ओपनच्या मैदानात पळाले आणि 1 नंबरला पात्र झालेले आहेत. काय कसा आहे तुमचा आनंद आता? आनंद खूप आहे. कोणाला समर्पित करतात हा गुलाल? हे गुलाल आपण वडिलाला. परत एकदा आता आपण पाहिलंय की देवाबाई पुसेगावलाही हिंद केसरी राहिलेला आहे. हो, तर राणा पण झाला तिथे हा त्याच्या जोडीला कोण होता? राणाच्या जोडीला बादशाह म्हणून बैल होता ना. बादशाह होता. हिंद केसरी झाला आपल्याला. त्यांनी हिंद केसरी बनवून दिला गाडा. मला देवांना बनेल होता, देवाना बाकीच्या नंदी नाही बनले होते आपले. ते खूप लय मोठा आनंद झाला. देवानंतर बऱ्याच गॅप नंतर तुम्ही हिंद केसरी झाले. हो, बऱ्याच गॅप नंतर. तर कसा होता आनंद? आणि पुसेगाव हिंद केसरी म्हणजे खूप मेहनत, खूप कष्ट आहे. हो. तर दादांच्या त्या मेहनतीला यश आलं आणि हिंद केसरी झाले. कसा होता तो आनंद? लय होता. कसा होता आनंद? लय आनंद होता. म्हणजे आपण बरेच मोठमोठाले मैदान जिंकले. 5 लाखाचे बुलेट गाड्या ते बरेच जिंकल्या होत्या. हिंद केसरीचा मान म्हणजे आपल्याला भेटला नव्हता. तो आनंद लय वेगळाच होता. तो आनंद ते समजू शकतो आपण. आणि आता त्याचबरोबर तुमची एक नवीन खरेदी दादांची लाल बादशाह. हो. ते घरचं वासरू आहे की नाही, आपले वडील सिल्लोड भागात गेलते, सहज गेलते ते. त्याला ते वासरू पास पडला आणि त्यांनी त्याला बघितलं, खालीहून लगेच वासरू खरेदी केला. पळसुद्धा बघितला नव्हता. मित्रांनो, लाल बादशाह जरी आज इथे नसला तरी लाल बादशाह सेकंड काट्यामध्ये कंटिन्यू गुलालात पळतोय. हा 1 नंबर 2 नंबर कंटिन्यू 1 नंबर 2 नंबरमध्ये पळतोय. तर आता म्हणतात हे गावठी हत्यार दादांनी खरेदी केलं. हो. तर कसं घडवलं त्याला? गावठी हत्यार म्हणजे वडिलाला पहिल्यापासून गावठी बैल पालाचा लय आनंद, लय छंद. म्हणजे त्याला जास्त करून खिलारची आवड नव्हती, पण गावठीची लयच आवड त्याला. राणा पण गावठी, राणा पण लाल बादशाह पण गावठी. पण गावठी असून त्याला त्या लेवलला घेऊन जाणं, बनवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. हो. आणि ते दादा साध्य करून दाखवतात. हो. आणि शेवटी तुमचाही एका टीमची त्याच्या मागे खूप मेहनत आणि कष्ट असते. तर
गाडी आता तुम्ही तर नेहमीच गुलालाच म्हणजे तुम्हाला गुलालाची सवय झाली हो. पण तरी दररोजचा जो गुलाल असतो हा हा ते त्याचा आनंद मिळतो का म्हणजे नवनवीन गुलाल दर वेळेस घेत असतात हो हो आनंद मिळतो ना. घरचे आपले बारीक लेकरं बाळ त्याला आशाच असते का आपल्या काय झालं कमीत कमी 10 वेळेस घरी येऊन बारीक बारीक पोरांचे फोन येते. आणि आपले त्याला गाड्याला सवय झाली का 1 नंबर 2 नंबरचे आपले पहिला असतात विचारत असतात फोन करत असतात. आता आपल्याला तुम्ही मागे एकदा म्हटलं होते की किराणाला मथुर बरोबर पळवायचं आहे हो हो ही तुमची एक इच्छा होती तसंच आता देवाबाईला पण कोणाबरोबर पळायची काही इच्छा आहे देवाबाईला जे हा आहे ना त्याला बाकापूर रानाला मथुरमध्ये पाळणार आहे. म्हणजे आपले आता बरेच दिवस झाले की या भागात बैल गेलेली त्या भागात बैल गेले का दोन्ही गाड्या लवकरच पळताना दिसणार. मित्रांनो बघा रानाचा पण एकदा दादांनी जास्त सांगितल्याप्रमाणे आता ऐकलं मी की एकदा बकासूर सोबत पहिला झाला होता आणि काही कारणास्तव ते मैदान कॅन्सल झालं. तसंच आता देवाबाई पण आपल्याला कुठेतरी आणि VIP रानाची आणि बकासूरची गाडी पण पाहायला मिळेल. तर दादा तुम्ही आज खानदेश भागात आले म्हणजे तुम्ही दरवेळेस येत आहे मागच्या वर्षी तुम्ही इथे 1 नंबर केलेला आहे तर काय वाटतं तुम्हाला खानदेश भागातील मैदान कसे मैदान रीतसर होतात. जसे सातारा भागामध्ये मैदान होते तसे मैदान 40 भागातसुद्धा योग्यशीर होते. मित्रांनो खानदेश भागात पण खूप चांगले बैल आहे खूप चांगले पैरे असतात आणि नियोजन पण चांगलं असतं. टॉपचे नंदी पळतात आणि नियोजन पण काही गाडा मालक आपले वर जाण्यापासून वंचित असतात हो त्याच्यामुळे काही बैल आपले थोडेसे थांबले म्हणजे चर्चेत येत नाही उजेडात येत नाही पण खानदेश भाग असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही किंवा आपला संभाजीनगर असो खानदेश भाग असो वरती बीड भागात पण ही आदत आणि दुसऱ्याची खाण आहे. हा हो कारण की आता आपण पाहतोय जेवढ्या पण खर्ची वगैरे असतात आदत दुसऱ्यातल्या त्या सगळ्या संभाजीनगर भागातल्या दादांच्या त्यांच्या आता या आदत दुसऱ्याच्या या वातावरणाचे मैदान ज्याला जसं बरेच शेतकऱ्यांना सगळ्या गाड्या मालकला माझी त्याला लाभ आहे त्याच्यामुळे. म्हणजे आता तो सुद्धा चर्चेत येतो डोसा पण पळतो आणि ओपनचा बैल पण असतो त्याच्यात. फक्त ओपनमध्ये मैदान असला मग त्याच्यामध्ये आधार दुसऱ्याला काही भेटू शकत नाही समज त्या त्याच्यानुसार गाड्या जास्त जमत नाही मग आपल्याला. आणि आधार दुसऱ्यामध्ये म्हणल्यावर गाड्या बऱ्याच पळत्या वासरं पण चर्चेत येते आणि त्याच्यामुळं शेतकरीचा बराच फायदा होतो. शेतकऱ्याचा फायदा होतो. तर आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे देवाबाईला काही मागणी वगैरे आली बरीच मागणी आली त्याला. आणि वडील म्हणे राहू द्या म्हणे सेकंदमध्ये पण लाल बादशाला घेऊन 1 नंबर करतो. नंबर करतोय त्याच्यामुळं द्याची समज आहे असं काहीच नाही समज. आपण म्हणतो का बरेच पैसे येऊ राहिले देऊन टाकू वडीलले आज तुम्ही त्या एक टोक रकमेपेक्षा तुम्ही नेहमी गुलालात राहतात. दर 8 दिवसांनी 10 दिवसांनी 1 नंबर किंवा 2 नंबर केला तरी पैसे इन्कम चालू असतं आणि नावही होत असतं. तर कसं वाटतं दादा काय वाटतं तुम्हाला की आपण बैल दिला पाहिजे का जो बैल आपला नेहमी गुलालात राहतोय तो ठेवला पाहिजे. जे बैल आपल्याला बरीच रक्कम कमवून देतो तर त्याच्यावर आपण जे काम असतो का समज याला नाही बी दिला तर चालतं. म्हणजे देवा आता पण 8 दिवसानं कोणाला शिकत नाही 3 लाख रुपये ते कमवले आज कमवून आज दिले त्याच्या समज आपल्याला जे नंबरमध्ये राहायची आहे त्याच्यामुळं समज आपण पैसा हा एक गौण भाग आहे हो पण हा जो आनंद आहे हा गगनात आनंद आहे. गगनात मावेन असा आहे. चला दादा तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद.